गुड मॉर्निंग गाईस सकाळचे 6:30 वाजता उठलो आणि आताच्या वाजता आहे 10:30. गाईस सकाळी उठल्यावरून फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर माझे इम्पॉर्टंट काम वगैरे होते म्हणून मी ब्लॉग स्टार्ट करू शकलो नाही. आणि गाईस आजचा ब्लॉग असं इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी स्पेशल आहे की त्याच्यामधलं तुम्ही काही गोष्टी माझ्याविषयी समजू शकता की म्हणजे मी सकाळी उठल्यावर काय गोष्टी काम करतो आणि काय एंडिंगपर्यंत माझे कामं असतात. तर गाईस आज म्हणजे दीदी इथं नाही, ते घरी गेले सुट्टे लागले म्हणून. तर गाईस मी आज तुम्हाला पूर्ण घरातले काम वगैरे दाखवणार आहे. तर गाईस मी आत्ताच भांडे वगैरे घासले, कपडे धुतले आणि परत खूप काही गोष्टी काम वगैरे घरातले. आणि आज टोटल मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी दाखवणार आहे. आणि हा ब्लॉग तुम्ही आज पूर्ण बघा. गाईस किती घाण निघाले. गाईस हा ड्रम याच्यामुळे ठेवला आहे की म्हणजे आता कसं उन्हाळ्याचं एकदम ऊन वगैरे असतं आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे नसतं आणि पाणी नसल्यामुळे पूर्ण एकदम व्हाईट पडतो आणि ते कसं एकदम तळून जातं. त्याच्यामुळे ते आहे ना दीदीने घरात ठेवलं आहे. आणि याच्यामुळं की म्हणजे असं की यार इथं जागा पण नाही की आम्ही हे ड्रम म्हणजे मागे ठेवू शकतो तिकडं गॅलरीमध्ये. परत म्हणजे बाहेर पण म्हणजे जागा नाही जास्त मशीन वगैरे. आणि इथं ठेवून दिल्यावर मला काही प्रॉब्लेम नाही इथं झोपायला. तसंच गाईस मी आज तुम्हाला पूर्ण माझं रूम वगैरे दाखवतो. म्हणजे आम्ही कसं म्हणजे फॅमिली कसं राहतोय मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. ही आमची टी व्ही आहे. परत हा टेबल वगैरे, कपाट वगैरे. आणि गाईस ही रिंग लाईट आहे, ही बघा इथं ठेवली. खूप मोठी रिंग लाईट आहे. म्हणजे मला पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम व्हायचा डान्स वगैरे बाहेर करायला. म्हणजे आम्ही जायचो पण नाही रेग्युलर, म्हणजे कन्सिस्टन्सी नव्हतो. आता पूर्ण कन्सिस्टन्सी वगैरे म्हणजे आहेत आम्ही. आणि आम्हाला आता प्लेस वगैरे माहिती आहे कुठून डान्स वगैरे करता येईल असं. तसंच गाईस हा पूर्ण इकडे किचन वगैरे तुम्ही बघू शकता. गॅसची शेगडी वगैरे खालीच राहते, गॅस तिकडे. आणि परत मग गॅलरी म्हणजे हा छोटासा रूम आहे एकदम नॉर्मल. आणि इकडं हा एक रूम आहे. हा ॲपलचं झाड किती भारी वाढलं यार, मस्त. सहज मी टाकून दिला होता पण मस्त वाढला यार, खूप मस्त आला बघा ना. एकदम अशी थोडीशी वाढ झाली त्याची नॉर्मल. तुलसी हे घाण पण यार, पण मस्त वाटतं एकदम हिरो असं वाटतंय ते मध्ये. गाईस कोणतंही काम करा, हॅपी राहून करा. सगळं कोणतंही काम असू दे, कोणतंही पण हॅपी राहून करा यार. म्हणजे ते काम करण्यामध्ये आहे ना म्हणजे मज्जाच वेगळी असते. आपल्याला खूप म्हणजे मूड ऑफ वाटतं की यार होईल का नाही. पण कोणतंही काम करताना आहे ना एकदम हॅप्पी राहून करा. कोणतंही असू दे, म्हणतो कोणतंही बिगारी काम असू दे, कोणतंही असू दे. गाईस मी पण बिगारी काम केले, खूप गेलो बिगारी कामला. पसंत म्हणजे मी झुडिओला जॉबला लागलो, झुडिओला कामाला होतो. परत म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे 4-5 महिने राहिलो आणि माझं कॉलेजचं म्हणजे एक्झाम वगैरे प्रॅक्टिकल वगैरे चालू झाले. मला ना सुट्टी देत होते ना काही, त्याच्यामुळे मी पूर्ण जॉबच सोडून दिला. त्याच्यानंतर म्हणजे मला थोडेफार काम वगैरे भेटले इशूदादाकडं शूट वगैरे केले, ते पण काम बंद झाले. बस आता दुसरे काम वगैरे नसतं. बस प्रयत्न चालू आहे की आता दुसरं काहीतरी जॉब वगैरे शोधावं आणि परत शूट वगैरे म्हणजे चालू द्यावं माझं. तसंच गाईस हे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चांगलं तुमचा सपोर्ट राहू द्या. तुमच्या प्रेमामुळे मी कुठावर जाऊ शकतो ते माहीत नाही. बस तुमचं चांगलं सपोर्ट राहू द्या. गाईस जस्ट मला मित्रांचं कॉल आलं आणि मला त्यांना भेटायला जायचं, म्हणजे ते येत आहे. ठीक आहे, रूमवर आले तर चांगलंच आहे, बट त्यांना आता भेटायला पण जातो आहे. त्यांना भेटू पण नाही, परत मला दूध वगैरे काही घ्यायचं पण आहे, भाजीपाला वगैरे. तर ठीक आहे, मी खाली जातो आहे आता. गाईस मित्र येत आहे, बघू त्यांची वाट बघतो मी आता, ते इथंच येतील. काहीच बघा ना, म्हणजे मित्र आले आमच्या गावाकडचे बघा ना. हा एक मित्र आहे, म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो मित्र येतं भेटायला. तर गाईस ते आता आमच्या गावाकडून आले डायरेक्ट भेटायला मला. तर ठीक आहे गाईस, आता थोडंसं बोलू वगैरे आणि परत तुम्हाला काही दाखवलंच नाही. गाईस तर मित्र चाललं आहे आता घरी, त्यांना पोचवायला चाललो आहे मी आता. चला बाय बाय. गाईस मित्र पण गेले आता, जस्ट आले होते भेटायला. कसं आहेस? हो दुर्वा, कसं आहेस? मस्त का? लई दिवसानंतर भेटला ना बाई. कुठे गेले होते? कुठे गेला होता? हां का?
बरं चल ए दादू ये येऊ बाय. का? दादू जा आवाज बाय बाय. सांभाळून किती वाटत हा दीदी गाईज बघा ना काय नाव आहे रिचं त्याचं नाव रॅम्बो आहे. आम्ही त्याला मॅंगो गाईज म्हणतो. बघा ना रॅम्बो किती मस्त दिसतो नवीनच घेतलाय त्यांनी हे बघा ना आता दिसतोय का एकदम मस्त दिसतोय का किती मस्त एकदम क्यूट दिसतोय बघितलं का बिस्किट कलरचा आहे तो बिस्किट. असं म्हणजे हे पण एकदम क्यूट दिसतंय बघा ठीक आहे गाईस मित्रांना पण सोडलं आणि परत आता बघा मला खूप काही कामं वगैरे बघा भांडे घासणे कपडे तर नाही भांडे घासायचे परत झाडू मारायचे अजून खूप काम आहे यार खूप काम आहे हे बघा किती चहा मी सांडून दिलं होतं हे बघा हे पूर्ण डाग डाग दिसतंय का पूर्ण इथून चहा एकदम असा सांडला होता गाईस हे बघा गाईस आता मला भाजी याची बनवावं लागेल लई सुकून गेला यार 2 दिवस झाले मला लक्षात पण नव्हतं पण आता आज तर मला त्याची भाजी तर बनवावं लागणार आहे काय असो पण भाजी तर बनवावं लागणार काहीच तर पोळ्या वगैरे झाल्याने परत आहे ना मला म्हणजे आता भाजी बनवायची होती शिमला मिरची बनवून घेतली आता जेवण वगैरे करतो आणि झोपून येईल तर काहीच ठीक आहे नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की भेटू आणि चला बाय बाय गुड नाईट सी यू